नमस्ते. या व्हिडिओत आपण सर्व स्पर्धा परीक्षांकरिता अतिशय महत्त्वाचे असे चंद्रपूर जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत. चंद्रपूर जिल्हा म्हणजे वाघांचे माहेरघर, कोळशाची राजधानी व बाबा आमटेचे आनंदवन आश्रम म्हणून प्रसिद्ध असणारा जिल्हा. चला तर या जिल्ह्यावर प्रश्न व उत्तरे पाहूयात. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चंद्रपूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर चंद्रपूर जिल्हा हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो. चंद्रपूर जिल्ह्याचे जुने नाव काय होते? तर चंद्रपूर जिल्ह्याचे जुने नाव चांदा असे होते. त्यानंतर अधिकृतरित्या 1964 मध्ये चंद्रपूर हे नाव दिले गेले. चंद्रपूर जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. यामध्ये चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाई, सावली, मूल, पोंभुर्णा, घोडपिंपरी, राजुरा, कोरपना आणि जिवती या तालुक्यांचा समावेश होतो. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात येतो? तर चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भ या भागात येतो. चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेस तेलंगणा या राज्याची सीमा देखील लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभेचे एकच मतदारसंघ आहे, तो आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. आणि या मतदारसंघात राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा या विधानसभांचा समावेश होतो. तर चंद्रपूर जिल्ह्यातील शिरूर आणि ब्रह्मपुरी या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश गडचिरोली लोकसभा मतदारसंघात होतो. चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. यात चंद्रपूर, चिमूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, राजुरा व वरोरा यांचा समावेश होतो. चंद्रपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 11,443 चौरस किलोमीटर. चंद्रपूर जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 1000 पुरुषांच्या मागे 961 महिला आहेत. 2011च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण 81.4% एवढे आहे. आनंदवन प्रकल्पाद्वारे कुष्ठरोगी, दिव्यांग व गरजूंसाठी महान समाजकार्य करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील महान व्यक्ती कोण? तर आनंदवन प्रकल्पाद्वारे कुष्ठरोगी, दिव्यांग व इतर गरजूंसाठी महान समाजकार्य करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील महान व्यक्ती आहेत बाबा आमटे. या हिंगणघाट येथील वरोरा परिसरातील बाबा आमटे यांचे हे कार्य डॉक्टर विकास आमटे व डॉक्टर प्रकाश आमटे यांनी त्याच पद्धतीने पुढेही सुरू ठेवले आहे. 13व्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना कोणी केली होती? तर 13व्या शतकात गोंड राजा खांडक्या बल्लाळ शाह याने चंद्रपूर शहराची स्थापना केली होती. चंद्रपूर ही त्यावेळेस गोंड राज्याची राजधानी होती. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणून का संबोधले जाते? तर कोळशाच्या विपुल साठ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणून संबोधले जाते. यात सर्वात जास्त घुग्गुस, दुर्गापूर, माजरी, बल्लारपूर, सास्ते, राजुरा आणि भटाडी या ठिकाणी खाणी आहेत. आणि या व्यतिरिक्त बांदर, तेलवासा, गोवरी,
मुरपार, लालपेठ, नागलोण आणि कुनाडा तसेच नांदगाव येथे खाणी आणि साठा सुद्धा आढळतो. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या नद्या वाहतात? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा, वैनगंगा, मूल, अंधारी, पाथरी, पैनगंगा व इरई इत्यादी नद्या वाहतात. यात वर्धा नदीच्याच खोऱ्यात सर्वाधिक कोळशाच्या खाणी आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात कोणते प्रसिद्ध अभयारण्य आहे? चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे सर्वात मोठे प्रसिद्ध अभयारण्य आहे. वाघांचे माहेरघर म्हणून महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर वाघांचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे, जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प असून येथे वाघांची सर्वात जास्त संख्या आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोणते प्रमुख पिकं घेतले जातात? तर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे तांदूळ. या व्यतिरिक्त कापूस, सोयाबीन, गहू, तूर, मूग, उडीद, मिरची ही पिके सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात घेतली जातात. चंद्रपूर शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? तर चंद्रपूर शहर हे इरई आणि झरपट या नदीच्या संगमावर वसलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प कुठे आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुर्गापूर या ठिकाणी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत वीज प्रकल्प आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा RTO कोड नंबर काय आहे? तर चंद्रपूर जिल्ह्याचा RTO कोड नंबर आहे MH34. चंद्रपुरात कोणती वन अकादमी आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रमा ही वन अकादमी आहे. याचे अधिकृत नाव चंद्रपूर वन विकास प्रशासन व्यवस्थापन व संशोधन प्रबोधिनी असे आहे. यालाच संक्षिप्त रूपात चंद्रमा असे म्हटले जाते. चंद्रपूर जिल्ह्याचे हवामान कसे असते? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उष्ण व कोरडे हवामान आढळते. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे व देवस्थाने कोणती आहेत? तर चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प, आनंदवन, घोडाझरी प्रकल्प, दीक्षाभूमी, 7 बहिणी तपोवन, अड्याळ टेकडी, आसोला मेंढा तलाव, विजासन लेणी व गौराळा गणपती, अंचलेश्वर शंकराची मंदिरं व महाकालीची प्राचीन मंदिरे इत्यादी पर्यटन स्थळे व देवस्थाने आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तलाव कोणता? तर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तलाव आहे रामाळा तलाव. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र कोणते? तर चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस हे प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे. हे सर्वाधिक सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यावर आधारित प्रश्न उत्तरांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.